नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 37/2026 BNS कलम 303(2) प्रमाणे व गुन्हा रजिस्टर नंबर 35/2026 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपीत याचा शोध घेऊन दोन्ही गुन्हे उघड करण्यास पेण पोलिसांना यश। मौजे पेण भाजी मंडई निधी ट्रेडर्स दुकानासमोर लावलेली एक लाल रंगाची होंडा कंपनीची ॲक्टिवा स्कूटी क्रमांक MS06 CB 1084 ही दिनांक 9 मार्च 2026 रोजी दुपारी 2:30 ते 2:45 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्याकरता चोरी करून नेले म्हणून फिर्यादी श्री राजाराम धर्मा म्हात्रे वय वर्ष 54 राहणार संतोषी माता मंदिराजवळ तांबडशेत पोस्ट जोहे तालुका पेण जिल्हा रायगड यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 37/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे 10 मार्च 2026 रोजी दुपारी 4:08 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास श्री जालिंदर नालकुल उपविभागीय पोलीस अधिकारी पेण विभाग पेण व श्री संदीप बागुल पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्या सूचनाप्रमाणे पेण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी सुरू केला। तपासादरम्यान सदर गुन्ह्याचे घटनास्थळावर कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व सदर इसम हा मोटरसायकल स्कूटी घेऊन नागोटणे बाजूकडे गेला असल्याने पेण ते नागोटणे पर्यंतचे सुमारे 25 ते 30 फुटेज तपासून त्याद्वारे आरोपीची गोपनीय बातमीदार मार्फत त्याची ओळख पटवून आरोपी याचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा कबूल केला। नमूद आरोपीत राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबू वय वर्ष 42 राहणार मराठाआळी नागोटणे तालुका रोहा जिल्हा रायगड याच दिनांक 13 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली। याच दरम्यान पेण पोलीस ठाणे येथे आणखीन एक गुन्हा पेण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 35/2026 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे हा दाखल होता। त्याचाही तपास चालू असताना कोणताही पुरावा उपलब्ध नसताना कौशल्यपूर्वक चौकशीच्या आधारे केलेल्या तपासात नमूद आरोपीत राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबू वय वर्ष 42 याने गुन्हा केल्याचे कबूल केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील पेण।